हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल उल्लास विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। भाजपा जिला अध्यक्ष प्रदीप रामचंदानी द्वारा पत्रकार परिषद में सनसनीखेज खुलासा करते हुए कहा कि शहर विकास कामों के करोड़ों के ठेके जो झापी कंपनी को मिले हैं उसमें 100 करोड़ का भ्रष्टाचार हुआ है। झापी कंपनी के साथ शिवसेना नेता अरुण आशान पर साठगांठ का आरोप भाजपा ने खुले तौर पर लगाया है। भाजपा ने मनपा आयुक्त से मांग की है कि झापी कंपनी को 15 दिनों में अगर ब्लैकलिस्ट नहीं किया गया तो भाजपा आंदोलन करेगी। भाजपा द्वारा शिवसेना नेता पर आरोप लगाए जाने से शहर में राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई है, क्योंकि आशान मुख्यमंत्री के करीबी बताए जा रहे हैं और इससे आगामी लोकसभा चुनाव से पूर्व ही भाजपा शिवसेना में अभी से ठेकावार शुरू हो गया है। शिवसेना नेता अरुण आशान ने सभी आरोप बेबुनियाद बताए हैं। बड़ा नमस्कार। जसपूर्ण देशात आज की जो ये पत्रकार परिषद है उसका मुख्य कारण है कि उल्लासनगर में लेकिन उन कार्यों में अड़ंगा डालने के लिए प्रेम झा ठेकेदार और पूर्व महापौर का निकटवर्तीय संबंधी दोनों मिलकर इस शहर में कारोबार कर रहे हैं। हम देख रहे हैं कि जो प्रेम झा कंपनी है उसके पास अपनी मशीनरी जो वो दिखाता है वह उसके दस्तावेज जाली हैं, यह मैं आपके सामने सिद्ध करूंगा। और प्रेम झा का जो काम करने का ढंग यह है कि सारे काम वसूल करना, जिसमें महापौर का निकटवर्ती संबंधी दोनों मिलकर काम ले लेते हैं, फिर वह काम छोटे छोटे ठेकेदारों को या जो जितनी बड़ी कंडीशन डालते हैं छोटे छोटे ठेकेदारों को बेचते हैं। दुर्भाग्य कहें या काम की मजबूरी कहें, उस जाल में 2019 से मेरा बेटा भी फंसा हुआ है, क्योंकि वह उन कंडीशनों में एलिजिबल नहीं होता, इसीलिए वह भी उसके नाम पे काम करने के लिए मजबूर होता है। क्योंकि ये ताकत बहुत बड़ी है, दोनों हर बार अलग अलग निविदाओं में शर्तें डालते हैं। पिछले 2019 से लेकर आज तक जितनी निविदाएं निकली हैं उसमें शर्त रोज बदलती है। के पास 30 का अगर प्लांट है, उसने 60 ले लिया तो टेंडर में 60 आ जाता है। उसने अगर घर में एक गाड़ी ले ली तो वो गाड़ी बढ़ जाती है। वो सारे टेंडर की हमारी जो है उसकी स्टडी चालू है कि किस तरह से नियमों को ताक पर रखकर प्रेम झा को और उस पूर्व महापौर के निकटवर्ती संबंधी ने एक शेल कंपनी तैयार की, झूठी कंपनी तैयार की, जिसमें केवल उनका काम लेना था और काम लेकर उन्हीं छोटे छोटे ठेकेदारों को बांटना था जो वर्षों से महानगर पालिका में काम कर रहे थे। क्योंकि रोजी रोटी सबको चाहिए, इसी के लिए वह उसके गुलाम बनते गए और उसकी ताकत बढ़ती गई। अब आदरणीय रविंद्र चौहान साहब के निर्देश पर हमने ये तय किया है कि प्रेम झा की जो काली करतूतें हैं, ये जो मैं स्पष्ट बोल रहा हूं, चौहान साहब के निर्देश पर हमने तय किया है कि उसको ब्लैकलिस्ट कराने के लिए सारी भारतीय जनता पार्टी
अभी इसमें सभी नगर सेवक हैं, कुछ नगर सेवक जो हैं अपनी कारण उन्होंने बताया है, लेकिन सभी नगर सेवकों ने पत्र दिया है महानगर पालिका के आयुक्त को कि उन्होंने जो आरएमसी प्लांट था उसके कागज उसने झूठे डाले थे। उसकी मैं आपको सबको एक एक कॉपी दूंगा। था तो एटलस कंपनी ने एक कस्टमर कॉपी दी है। उस कस्टमर कॉपी में ऐसा लिखा हुआ है कि यह प्लांट जो है वह झा कंपनी के नाम पे नहीं है। देखिए, मेरा ऐसा मानना था कि आप सभी लोग समझ गए होंगे, लेकिन आप मेरे मुंह से ही निकालना चाहते हैं, तो किसी बात का मुझे भय नहीं है। शिवसेना के बाकी सभी लोग बहुत ही अच्छे हैं, हमारे साथ उनके मधुर संबंध है, लेकिन एक अरुण आसान है जिसने कई दिनों से पूरे महानगर पालिका में हर चीज में वो इन्वॉल्व करता है, और यहाँ तक कि आदरणीय सांसद श्रीकांत शिंदे जी का भी नहीं सुनता है, उनके आदेश की भी अनदेखी करके वह अपनी दुकान चलाता है। ये दुख की बात है। देखिए, कार्रवाई अरुण आसान पर हो या न हो, लेकिन मैं ये सिद्ध कर सकता हूं कि इन सारी चीजों के पीछे जो भी टेंडर के या भ्रष्टाचार के मसले हैं, उसमें प्रशासन के साथ अरुण आसान एक बहुत बड़ी कड़ी है। जब भी मुझे वरिष्ठ मुझे बुलाएंगे, चाहे वह खासदार हो, चाहे वह हमारे भारतीय जनता पार्टी के हो, तो मैं सिद्ध कर दूंगा कि किस तरह से अरुण आसान ने इस कारपोरेशन को पूरी तरह से लूटने का काम किया। ये जब अरुण आसान की माताजी महापौर बनी थी, तब इनकी जुगलबंदी हुई, तब से लेकर दोनों की भागीदारी चलती है। उसमें दोनों भागीदारी के साथ मिलके वो प्रेम झा कंपनी चलाता है, और ये बंदा उसकी कंपनी में लाइजनिंग करके उसको ठेके दे आता है। उसके सारे झूठे कारोबारों को, जिसने झूठे कागजात को अपनी सत्ता की धौंस दिखाकर उसको पास कराता है। बिल्कुल बताएंगे ना, आपके सामने जब भी कह रहे हैं तो उनको भी बताएंगे। विभागाच्या कपाटातून फाईल काढून नेतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। रामचंदानींचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे। रामचंदानी याला डोंबिवलीतील भाजपच्या बड्या नेत्याचं पाठबळ आहे असं बोललं जात आहे। ही तर अशी गोष्ट आहे की उलटा चोर कोतवाल को डाटे, की स्वतः भ्रष्टाचार करायचे, स्वतः ठेकेदारी करायची, स्वतःच्या मुलाला कामं मिळायला पाहिजे म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा, हे सगळं काम आपण स्वतःहून करायचं आणि दुसऱ्यावर आरोप लावायचे, ते पण बिनबुडाचे आरोप। भ्रष्टाचार कुठल्या प्रक्रियेत झालेला आहे, कुठल्या टेंडरमध्ये झालेला आहे, त्याबाबत चौकशी करण्याचा सगळा अधिकार हा आयुक्तांना असतो। आजकाल आपण बघत असाल की सगळ्या सन्मान्य पत्रकारांना माहिती आहे की आपण लोकशाहीचे आधार चौथे स्तंभ आहात, आणि तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया माहिती आहे की आता हे सगळी जी प्रक्रिया, निविदा प्रक्रिया ही ऑनलाईन चालते। त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये उल्हासनगरचं टेंडर महाराष्ट्रात नाही, भारतातनं कुठलाही माणूस भरू शकतो, आणि त्या अटी शर्तीनुसार त्याला ते प्रमाण त्याचं बघून महानगरपालिका प्रशासन त्याला टेंडरची निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याला काम देत असते। आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही की कोणी सांगितलं कोणाला काम दिलं, कारण का त्या अटी शर्ती असतात। त्या अटी शर्ती हे प्रशासनाचा भाग आहे, ते त्या पद्धतीने करतात, ते त्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया होती, आणि ते टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर ते काम मिळतं। मुळात त्यांनी जे सांगितलं की यामध्ये अरुण आसान कमिशनरकडे बसतात, कमिशनरकडे बसून सगळं काम करतात, तर हो, मी काम करतो, पण मी विकासाची कामं करतो। आज प्रशासक म्हणून आयुक्त आहेत, सन्मान्य ह्या महानगरपालिकेचा मी पण एक सदस्य राहिलेलो आहे। आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विकासाची कामं चालली आहेत, त्याच पद्धतीने विकासाची कामाची गंगा ह्या उल्हासनगरमध्ये आलेली आहे, आणि त्या कामाचा पाठपुरावा करण्याकरता मी आयुक्तांकडे बसतो। हो, मी जातो, मी प्रशासनाला विचारतो। आज रस्त्याची कामं चालू आहेत। कालच आपण बघितलं की आदरणीय राज्याच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मलनिस्सरणासाठी, पाणी पुरवठ्यासाठी उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं की ही कामं अमृतमधनं सगळ्या संपूर्ण महानगरपालिकेत झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचा समावेश आहे। तर ही प्रशासकाच्या माध्यमातून होणारी कामं बरोबर आहेत का नाही,
काही आमच्या नगरसेवकांचे प्रश्न असतील, काही लोकांचे मुद्दे असतील, काही समस्या असतील, तर त्याच्याकरता मला आयुक्तांकडे जावं लागतं. काही लोक आमच्याकडे समस्या घेऊन येतात, कारण माझी आई ही माजी महापौर असल्यामुळे लोकांचा लोकजनसमुदाय आजही महापौरांच्या नात्याने आम्हाला भेटायला येतो, मान देतात. त्यामुळे आईकडे आल्यानंतर मी या महानगरपालिकेचा सदस्य म्हणून जातो. त्यामुळे भ्रष्टाचार कुठल्या बाबतीमध्ये हे प्रदीप रामचंदानी सिद्ध करू शकले नाही. त्यांनी फक्त तुम्हाला नाव घेता 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 नंतर नाव घेतलेलं आहे, परंतु त्या नाव घेण्यामध्ये त्यांनी कुठलाही आरोप जो केला तो आरोप त्यांनी सिद्ध केला नाही. किंबहुना मीच ते त्यांचं काम, त्यांची काम करण्याची पद्धत आणि महानगरपालिकेचा त्यांचा काय संबंध आहे हे तुम्हाला मीच सांगतो. कारण ते एक ठेकेदार म्हणून या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये परिचित आहेत. त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांपासून ही ठेकेदारी पद्धत सुरू झाली. मग त्याच्यानंतर त्यांचा मुलगा, कारण त्यांनी मगाशी आपल्याला भाषणामध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मुलाचा उल्लेख केला, म्हणून मी त्यांच्या मुलाचा उल्लेख करतो की त्यांनी सांगितलं की माझा मुलगा पण ठेकेदारी करतो. ठेकेदारी करत असताना त्यांच्यावर, मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला की त्यांच्यावर जे आरोप झालेत ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठल्या नगरसेवकावर आरोप झाले नाहीत. त्याच्यानंतर काय झालं हे करण्यापेक्षा त्यांनी जी कृती केली ती कृती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कोणावरही आरोप करण्याच्या अगोदर त्यांनी विचार करायला पाहिजे होता की आपण आज कोणाबद्दल बोलतो आहोत. माझ्याकडे हे एक कागद आहे की माझ्याच प्रभागामध्ये पाईपलाईनचं काम करत असताना जीआय पाईप याचा सगळा भ्रष्टाचार केला होता. आणि त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये त्याच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचं काम हे पालिका प्रशासनाने केलं होतं. याच्यामध्ये माझ्याच प्रभागामध्ये होतं ना. मग याच्यामध्ये हे जे असे काम आहेत आणि याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्यांना काळ्या यादीत टाकलेलं आहे म्हणून. तर स्वतःच गुन्हे करायचे, स्वतःचे गुन्हे झाकण्यासाठी प्रशासनावर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडनं दबाव आणायचा. दबाव आणून आता ते सन्मान्य आज ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद म्हणून ते बसले होते, मला असं वाटतं की अधिकृतपणे ते जरी बसले असतील तर त्यावेळेस संपूर्ण त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त आमदार, अजून एक नगरसेवक आणि ते स्वतःच बोललेले आहेत. जर का कुठली प्रक्रिया आणि कुठल्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्या भ्रष्टाचाराची 100% चौकशी व्हायलाच पाहिजे. मग तो कोणी असो, कुठलाही ठेकेदार असो, अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. आता दुसरं एक प्रकरण माझ्याकडे असं आहे की त्यांनीच एक अनियमितता केलेली आहे. त्यांच्याकडे महानगरपालिकेचा ठेका होता कामगार पुरवण्याचा. त्या कामगार पुरवण्याच्या ठेक्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून त्यांच्याकडनंच ही चौकशी सुरू आहे. 32-37 लाख रुपये त्यांच्याकडनं घेणे प्रक्रिया चालू आहे. मग ही प्रक्रिया दाबली कशी जाईल म्हणून कुठेतरी कोणाचं तरी नाव घ्यायचं, प्रशासनाचं नाव घेऊन कोणाला तरी टार्गेट करायचं आणि टार्गेट करून आज तुम्हाला मी दाखवतो. हे मला दाखवायचं नव्हतं, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप केले त्या पद्धतीने हे ए रामचंदानी त्यांच्या कंपनीने काय काय कुठे कुठे काय केलेलं आहे आणि ते पैसे अजून अद्यापर्यंत प्रशासनाने का भरून घेतले नाही, त्या प्रक्रियेचं काय झालं याबाबत अजून मी पाठपुरावा केलेला नाही. पण मला असं वाटतं की मला आता पाठपुरावा करायला लागेल, कारण का यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे. याचा रिपोर्ट, याचा लेखाजोखा, सर्वांच्या स्वाक्षरांचं असलेलं हे पत्र, हे कागद महानगरपालिकेकडनं मी पण मिळवलेले आहेत. महानगरपालिका प्रशासन कुठलंही काम झालं तर एक सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांच्याकडे जाऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता तपासून बघू शकतो, किंबहुना माहितीच्या अधिकारात घेऊ शकतो, अपील दाखल करू शकतो, त्याच्यामध्ये तो त्या संपूर्ण गोष्टीचा उहापोह करू शकतो. मुळात आपण स्वतः चुकीची कामं करायची, चुकीच्या पद्धतीने कामं मिळवण्याकरता प्रशासनावर दबाव टाकायचा आणि ते काम होत नसेल तर त्यामुळे ती बुमाबुम करायची, ही प्रदीप रामचंदानीची नेहमीची सवय आहे.
आपण सगळे पत्रकार लोक सुज्ञ आहात, आपल्याला माहिती आहे की अरुण आशांचा काय ठेका आहे. अरुण आशांची कुठल्या कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे तर पार्टनरशिप फर्मचा कागद का नाही दाखवला. माझा कुठल्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्याच्याबरोबर त्या अकाउंटचे पेपर का नाही दाखवले, जसं मी दाखवलं तसं की वेळ आल्यावर दाखवील. मग ही वेळ कधी येणार आहे. तुम्ही जर का आरोप जर का नावाने करता तर तुम्ही तो आरोप लगेच सिद्ध केला पाहिजे. आम्ही 2 कागद का असे ना, मी तुम्हाला क्लिअर दाखवली, हा आरोप मी केलाय, हा सिद्ध करून दाखवलाय. त्यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा. कोणाच्या बरोबर कोणी बोललं म्हणून मैत्री होते आणि कोणाच्या बरोबर कोणी बोललं नाही म्हणून त्याची दुश्मनी होते, असं कधी होत नाही. मुळातच त्यांनी आज जो पायंडा घातला तो विकासाच्या विरुद्ध घातला. मुंह में राम बगल में छुरी, हा प्रकार या प्रदीप रामचंदानीचा आहे. स्वतः मुखात रामाचं नाव घ्यायचं. आज अखंड भारतात नाही, हिंदुस्थानात नाही, अखंड जगामध्ये रामाच्या नावाची चर्चा आहे. पण असे रावण दहन केलेच पाहिजे. अशा रावणांचा दहनच झाला पाहिजे जे भ्रष्टाचाराला साथ देतात आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. आमची कुठल्या कंपनीबद्दल पार्टनरशिप नाही, मी कुठलाही ठेका घेतलेला नाही, मी कुठल्या ठेकेदाराबरोबर माझा 1 रुपयाचा जरी संबंध अधिकृतपणे ऑफिशियली मला या उल्हासनगरमध्ये दाखवला तर मी राजकारण सोडून देईन. प्रदीप रामचंदानी हे ठणकावून सांगावं आणि दाखवावा. उद्या एक नगरसेवक माझ्याऐवजी त्यांना दुसरा कोणतरी मिळेल. परंतु नुसते बिनबुडाचे आरोप करायचे, कुठला तरी संबंध कोणाबरोबर तरी लावायचा, आपल्या नावाची चर्चा करायची, एवढ्या मोठ्या पदावर असताना चांगल्या पार्टीला बदनाम करायचं आणि स्वतःच्या मुलाच्यावर पांघरून टाकण्याकरता संपूर्ण बीजेपी पक्षाच्या नगरसेवकांना वेठीस धरायचं, हे काम त्यांनी केलेलं, हे त्यांना न शोभणार आहे, अशोभनीय काम प्रदीप रामचंदानी केलेलं आहे. प्रदीप रामचंदानी माझ्यावर वैयक्तिक आरोप लावले म्हणून मी त्याचं नाव घेऊन बोलतोय. मी कुठल्या गाडीतनं, कुठल्या मोटरसायकलवरनं, कोणाच्या मागणं बसून आला, कोणाच्या कोपऱ्यात उभा राहतो, शर्टाची 2 बटणं वरती उघडे ठेवतो, आम्ही असं काय बोलत नाही. आपण रोख ठोक, थेट सवाल थेट जवाब. माझा प्रदीप रामचंदानीला एक प्रश्न आहे की तुझा मुलगा त्या महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी करतो तर तुझा त्याच्याशी संबंध नाही का. एका घरामध्ये राहून तुम्ही दोघं बाप बेटे राहतात तर त्या ठेकेदाराशी तुमचा संबंध नाही का. तुमचा मुलगा तुमचं नाव लावतो, त्या नाव लावण्यामध्ये प्रदीप नाव लावतो. मग आपला मुलगा स्वतः ठेकेदारी करत असताना त्या मुलाचं भविष्य कसं चांगलं होईल, त्यालाच सगळी कामं कशी मिळतील, त्यालाच कसं आपल्याला पुढे करता येईल आणि वरिष्ठ नेत्याचं नाव घेऊन लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल, हे काम दाखवण्याचं कृत्य, हे घाणेरडं कृत्य हे आजच्या दिवशी प्रदीप रामचंदानी केलेलं आहे. ही वैयक्तिक, मी आज तुम्हाला पत्रकार मित्रांना बोलवलंय त्याचं कारण असं की त्यांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप केलेले. पक्षाच्या वतीने आरोप केले असते तर मी पण सगळ्या पक्षाच्या लोकांना माझ्या बसवलं असतं. हा शिवसेना पक्ष हा विकासाच्या कामाने येत. आदरणीय मुख्यमंत्री टीकेला उत्तर पण कामाने येतात. होय, जे निविदा प्रक्रिया झाली त्या निविदा प्रक्रियाचं काम 23 तारखेपासून आम्ही सुरुवात करणार आहोत या उल्हासनगर शहरामध्ये. 23 तारीख ते 27 तारीख हा आमचा सप्ताह. बाळासाहेब ठाकरे साहेब, आमचे दैवत, हिंदू हृदय सम्राट यांची जयंती ते धर्मवीर आनंदीगे साहेब यांची जयंतीपर्यंत हे जेवढी पण कामं मूलभूत सुविधेचे आलेत त्यांचे भूमिपूजन आम्ही करणार आहोत आणि लोकांना विकास दाखवून देणार आहोत. प्रदीप रामचंदानीच्या घाणेरड्या गोष्टीमध्ये लोकांना रस नाही. लोकांना रस आहे तो विकासाच्या कामामध्ये. आज सगळ्या नगरसेवकांच्या वार्डामध्ये काम होणार आहे. त्या लोकांना ह्या प्रक्रिया पूर्ण करून काम कधी होईल याची चातकतेप्रमाणे वाट बघतायत. जसा पावसाची वाट चातक पक्षी बघतो त्या पद्धतीने बघतायत. परंतु हे काम होऊ नये, हे काम निकृष्ट दर्जाचं व्हावं. होय, निकृष्ट दर्जाचं व्हावं. कारण प्रदीप रामचंदानी निकृष्ट दर्जाची कामं केली आहेत, त्याचे पुरावे आहेत. माझ्याकडे अजूनही पुरावे ऑन द वे आहेत. तुम्ही आलात, मला 2-10 मिनिटांनी 15 मिनिटांनी आलात तर मी तो पुरावा पण तुमच्याकडे पाठवीन. ऑन द वे आहेत. पण मी असं म्हणणार नाही की वेळ आल्यावर देईन, लगेच ताबडतोब देईन. त्यामुळे हे जे काय आरोप त्यांनी केलेले आहेत हे सरळ सरळ बिनबुडाचे आरोप असून आपल्या कंपनीला, स्वतःच्या कंपनीला, स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे, स्वतःचा दर्जा नसताना
निकृष्ट दर्जाचं काम करीत असताना आपल्या पदरात कसं पाडून घ्यायचं याकरता केलेली ही खटाटोप होती, बाकी अजून काही नाही. मुळात कुठलीही संघटना, कुठलीही कामगार संघटना ही कामगारांच्याच बाजूने असते. आपण ज्या जेरी डेव्हिडचं नाव घेतलं तर ती संघटना आणि ते कामगार पक्ष आणि ती कंपनी त्यांनी या बाबतीमध्ये मला अजून काही सांगितलं नाही. आपण जर का मला त्या बाबतीमध्ये काही जर का पुरावे दिल्यास मी त्या कामगारांना घेऊन कंपनी प्रशासनाला 100% जाब विचारीन. कारण आम्ही कोणालाही, मग तो कोणी असो, त्याला आम्ही पाठीची घालणार नाही. मुद्दा हा आहे की भ्रष्टाचाराला बढावा देतो कोण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहतो कोण. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहतो कारण आमचं कोणाबरोबर लागे बांधेच नाही, कोणाबरोबर आमची युती, कोणाबरोबर आमची पार्टनरशिप नाही, कोणाबरोबर आमचा धंदा नाही आणि आमचा जोड. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं.